सरांचे एबी महोत्सवाच्या संयोजिका आदरणीय लक्ष्मीताई गिरे ताईंच्या शुभार्थे श्री प्रमोद राजदार धनगर साहेबांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातो। या वर्षातील सर्वाधिक चहा विक्रेते तृतीय क्रमांकाचा पारितोषिक की आदरणीय रुपेश राजे भोसले यांचा यथोचित मानसन्मान आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। आपण सन्मान करावा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांच्या खेळाला सर्वांना एक प्रेरणा आहे की कारण कधीतरी आपण देखील आपल्या व्यवसायाचा सर्वाधिक चहा विक्रेता अमृतुल्यचे असे सन्मान्य श्री नानासाहेब शिवाजी कदम साहेब यांना या वर्षीच सूर्य अमृतुल्यच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले जात आहे। विनोदजी मेहबूबा असते या ठिकाणी नानासाहेब शिवाजीराव कदम साहेबांचा यथोचित मानसन्मान संपन्न करावा। सर्व मान्यवरांना विनंती असेल आदरणीय विनोदजी मेस्त्री सर, आदरणीय अजित चव्हाण सर, लक्ष्मीताई गिरे, चित्रेश्वर दादा देवरे, दादा पाटील, रवींद्र अंधारे सर आणि एका छोट्या किस्स्यापासून मी सुरुवात करतो। मला भाषण द्यायला आवडत नाही, मस्त तुमच्याशी इंटरॅक्ट करणार आहे आणि धमाल येणार आहे। तुम्हाला जो काही हा प्रवास असणार आहे तुमच्यासाठी रोमांचक तर असेलच, पण बरंच काही आपण या प्रवासातून घेऊन जाणार आहोत। कारण तुमचं आमचं सगळ्यांचंच प्रेरणास्थान आणि मला वाटतं त्यांचा अभ्यास केला तर जगात कुठलाच अभ्यास उरत नाही असे आपले छत्रपती शिवाजी महाराज, ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याआधी एका छोट्या किस्स्याने मी सुरुवात करतो। आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो। सुदैवाने महाराष्ट्राच्या 27 जिल्ह्यांमध्ये मला व्याख्यानं करता आले। 1500हून अधिक व्याख्यानं मी केले, 1500हून अधिक ठिकाणांना मी भेट दिली आणि या प्रत्येक ठिकाणी गेल्यावर काही ना काही शिकायला मिळतं। अशाच एका गावामध्ये मी गेलो होतो आणि त्या गावामध्ये माझं व्याख्यान दुसऱ्या दिवशी होतं। माझ्या मित्राचंच गाव होतं म्हणून मी एक दिवस आधी गेलो आणि ज्या दिवशी मी त्या गावात पोहोचलो त्या दिवशी एक कीर्तनाचा कार्यक्रम गावकऱ्यांनी राबवला होता। आता हा कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यासाठी जे कीर्तनकार महाराज येणार होते ते अतिशय प्रभावी वक्ते होते आणि ते येणार कार्यक्रमाला म्हणून त्या गावातला एकूण एक माणूस, जवळजवळ सगळीच माणसं त्या मैदानामध्ये जमली होती। 5000 लोक जमले होते, मीही त्यामध्ये होतो आणि कीर्तन ऑब्विसली महाराज इतकं सुंदर कीर्तन करणार आहे, सगळे अपेक्षा लावून होते। कीर्तन सुरू झालं आणि अपेक्षेप्रमाणे सगळं होत होतं, म्हणजे सगळे विठ्ठल विठ्ठल नावामध्ये दंग झाले। एकदम वेगळं मंत्रमुग्ध वातावरण सगळीकडे निर्माण झालं, मस्त चाललंय, अर्धा तास जबरदस्त कीर्तन चाललंय आणि मग महाराजांनी एक असा विषय काढला जो आपल्यापैकी कोणालाच आवडत नाही। काय विषय काढला असेल तर महाराज म्हणाले, या गावातला प्रत्येक माणूस जो माझं कीर्तन ऐकण्यासाठी आलाय आणि मुळात काही कारणांनी येऊ शकलेला नाहीये, या गावातला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणार आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। अरे बापरे, काय काय म्हणाले महाराज, या गावातला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणार, इस गाव का हर एक बंदा कभी ना कभी मरने वाला है। काय बोलून गेले, इतकं मस्त कीर्तन चाललेलं आणि या मरणाचा विषय काय, दुःखी झाले हो लोक। मरण कोणाला आवडतं? सगळे लोक रडायला लागले, काही लोकांचे डोळे भरून आले, काही लोक घळाघळा रडतायत, सगळेच्या सगळे रडतायत, दुःखी वातावरण आहे आणि या सगळ्या लोकांमध्ये एकच माणूस आहे जो मोठमोठ्याने हसतो। त्याला हसताना बघून लोकांना वाटलं याचं काही डोकं फिरलंय। जे महाराज म्हणाले की या गावातला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणार, सगळे लोक रडतायत आणि हा एकटा हसतोय। तर मग महाराजांनी बघितलं की बाबा हा हसतोय, सगळे रडतायत। त्यांनी बघितलं, त्याला विचारलं, काय रे बाबा, तुला मरणाची भीती नाही वाटत का? तो म्हणाला, नाही महाराज, मला भीती नाही वाटली। का? तुम्ही काय म्हणालात की या गावातला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणार आहे, विठ्ठल विठ्ठल। तो म्हणे, मी या गावचा नाही आहे, शेजारच्या गावचा आहे। म्हणजे काय गंमत आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची। आपण कधी मरणार आहे आपल्याला माहित नाही, पण आपण जगतो असे ना की कधी मरणारच नाही। पण तुमच्यातून इथे कोणी आले असं वरून येताना काहीतरी ऍग्रीमेंट करून आले देवाकडे की मी 80 वर्ष जगणार, 90 वर्ष जगणार, त्याशिवाय आम्हाला नेण्यासकट पाठवायचं नाही माझ्याकडे, आहे असं कुणीच नाही। म्हणजे आपण कधी आणि कुठे जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नव्हतं।
आपण मरणार कधी हे आपल्या हातात नाहीये, पण जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये करणार काय हे आपल्या हातात आहे. आणि या कालावधीमध्ये इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकामध्ये आहे. हे सामर्थ्य ज्यांना कळलं ते छत्रपती शिवाजी महाराज झाले, ते छत्रपती शंभू राजे झाले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम झाले, ते रतन टाटा सर झाले. आणि इथे बसलेल्या तुमच्या प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे की ते तुमच्या आयुष्यामध्ये इतिहास घडवू शकताय. तुम्ही प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये इतिहास घडवू शकताय. तर हा इतिहास आपल्या आयुष्यात कसा घडवायचा ते सांगण्यासाठी मी तुम्हाला आलोय. तयार आहात तुम्ही त्यासाठी? मग आपलं जग, आपलं स्वराज्य जर शुरेय आहे तर या शुरायामध्ये आपण कशा पद्धतीने हा इतिहास घडवू शकतो तो मी तुम्हाला सांगणार आहे. पण बरेच जण मला असं विचारतात की विनोद आता झालं ना, कशाला इतिहासामध्ये जायचं? हे महाराजांचा इतिहास का? दुर्दैवाने असं विचारणारी मराठी माणसंच आहेत. तर मग त्यांच्यासाठी ज्यांना असं वाटतं ना की का महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, त्यावर थोडासा मी प्रकाश टाकतो. आणि या इतिहासाला मी आपल्या उद्योगाशी जोडणार आहे. महाराजांनी जे त्यांच्या आयुष्यात अद्वितीय घडवलं ते आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर का अभ्यास केला पाहिजे महाराजांचा? एक उदाहरण सांगतो. महाराजांचे सगळ्यात कट्टर शत्रू जे होते त्यांच्यातले एक म्हणजे ब्रिटिशर्स. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कारण इंग्रजांना माहित होतं की जर महाराज आणखी 10 वर्ष जगले असते ना, त्यांना तेव्हाच देश सोडून जावं लागला असतं. पुढचा इतिहास वाचायची आपल्याला गरजच पडली नसती. पण महाराजांच्या बाबतीत इंग्रजांच्या मनात इतकी कटुता असून पण लॉर्ड एल्फिस्टन नावाचा एक गव्हर्नर होता. त्याने मरण्यापूर्वी आपल्या डायरीत काय लिहिले बघा महाराजांच्या बाबतीत. जे ब्रिटिशर जे महाराजांना पाण्यात बघायचे त्यातल्याच एका गव्हर्नरने मरण्यापूर्वी आपल्या डायरीत काय लिहिले. तो असं म्हणतोय की आम्ही संपूर्ण जग जिंकलो. तुम्हाला माहिती आहे ब्रिटिशर्सनी जवळपास सगळ्या जगाचा भाग जिंकून घेतला होता. आम्ही संपूर्ण जग जिंकलं, पण भारत हा देश आम्ही जिंकलाच कसा याचा आजही आम्हाला आश्चर्य वाटतं. आणि त्या पुढे तो लिहितोय की शिवाजी महाराजांसारखा राजा जर आमच्या भूमीवर जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय परत राहावर राज्य निर्माण केलं असतं. असं कोण म्हणतोय? एक ब्रिटिश अधिकारी. या ब्रिटिशर्सच्या मनात महाराजांबद्दलचा ही जी भावना होती ना, तर या बाबतीत महाराजांचा अभ्यास व्हायला हवा. तुम्ही गुगलवर सर्च मारा, लंडन गॅजेट न्यूज अबाउट छत्रपती शिवाजी महाराज. 1672 ला महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 2 वर्ष आधी लंडन गॅजेट नावाचा न्यूजपेपर ब्रिटनमध्ये छापला जायचा. या लंडन गॅजेट नावाच्या न्यूजपेपरमध्ये महाराजांच्या बाबतीत बातमी आले आणि त्या बातमीत असं लिहिलंय की दख्खनेमध्ये म्हणजे साऊथला, या भारताच्या साऊथला शिवाजी नावाचा कोणीतरी एक राजा आहे, बंडखोर आहे. बंडखोर म्हटले गेले. बंडखोर म्हणजे कोण? जो आधीची सगळी गुलामगिरी जुमानून काहीतरी नवीन आणू इच्छितोय. असा एक बंडखोर आहे ज्याने आधीच्या सर्व प्रस्थापित शाह्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण केले. आणि ब्रिटिशर्सना सगळ्यात जास्त धोका कोणाचा असेल तर शिवाजी महाराजांचा आहे. तुम्ही हे स्वतः सर्च मारा, मी बोलतोय म्हणून नाही, तुम्ही सर्च मारा, तुम्हाला ते कटआउट मिळेल, तुम्ही वाचू शकता, त्यामध्ये हे लिहिलेलं आहे. बरं, महाराजांचे अनेक फॅन्स होते, आपण तर आहोतच मरेपर्यंत डायहार्ड फॅन. त्यातला एक होता कवी भूषण. हा कवी भूषण काय करायचा माहिती आहे? पूर्ण भारतभर फिरायचा, वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचा आणि महाराजांबद्दल तिकडे काय बोललं जातंय ह्या सगळ्या गोष्टी त्याने कवितेमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. इंद्रजिमी जंभपर वाडवसु अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है, ही कविता पण त्यांचीच आहे. तर या कवी भूषण यांनी आहे ना औरंगजेबाच्या दरबारातलं वर्णन केलं. आता बघा प्लीज, मी जे आता बोलतोय एक एक गोष्ट आपल्या मनाच्या बोलतात आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये उतरली पाहिजे. आपण महाराजांच्या जे शत्रू आहेत ना त्यांना फार कमी लेखले. औरंगजेब काय है, क्या था वो यार, उसको तो क्या शिवाजी महाराज त्याला हरवू शकले असते. अफजल खान काय होता, त्याला पटकन मारलं. 3 तासाचा सेमिनार आहे माझा हे सांगायला, पटवून द्यायला की अफजल खानला कसं मारलं महाराजांनी. सोपं काम नव्हतं ते. औरंगजेब काही छोटा शत्रू नव्हता. मुघलशाही हे त्यावेळेचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणूया आपण, जे भारतातलं सगळ्यात मोठं राज्य हे मुघलशाही होतं आणि 14 प्रांतांमध्ये पसरलेलं राज्य हे मुघलशाही होतं. म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी होती त्यावेळेची. औरंगजेबाचा जो दरबार भरायचा ना, त्या दरबारामध्ये त्याचे सगळे मातब्बर सरदार समोर आहेत आणि औरंगजेब त्यांना सांगतोय की सिवा पे चाल करके जाओ, कोण जाईल ही मोहीम घेऊन. त्या वेळेला हे सगळे मातब्बर सरदार औरंगजेबाला काय सांगतायत हे एका कवितेत वर्णन करून ठेवले कवी भूषणने. ती कविता तुमच्या समोर मांडतो, मग कळेल महाराजांचा आज अभ्यास का व्हायला हवा. तर काय म्हणतोय कवी भूषण, जेव्हा औरंगजेब सांगतोय या सरदारांना की तुम्ही चाल करून जा, तेव्हा हे सगळे मातब्बर सरदार औरंगजेबाला काय सांगतायत? ते असं म्हणतायत
की भूषण असाम रूम बलख बुखारे जय है, चीन सिलहट तरी चला थी जहाज पे, सब उमरावन की हट कुर्ताई देखो, कहे नौरंगजेब स्याही सिर ताज पे, भीख मांगे खई है बिन मनसब रही है, पहिला जय है हजरत महाबली शिवराज पे. ते असं म्हणताय की आम्ही आसाम रूम बलख बुखारे पावे तो जाऊ, समुद्राचं उल्लंघन करून चीन सिलहट सारख्या देशांवर स्वाऱ्या करू, भीक मागून खाऊ, मनसबी शिवाय राहू, पण त्या महाबली महाप्रतापी शिवरायावर चाल करून जायला सांगू नका, ते आम्हाला झेपायचं नाही. हे कोण म्हणताय? 14 देशांमध्ये पसरलेलं राज्य आहे, त्या 14 देशात राज्य पसरवणारे हे सरदार म्हणतायत. म्हणजे महाराजांचा आजही अभ्यास व्हायला हवा. बरं, आपण महाराजांबद्दल जर विचार केला, मी तुम्हाला थोडं ऑडिओ व्हिज्युअल दोन्ही पण पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. महाराजांनी जी सुरुवात केली ना, जी आता पराग बद्दल मगाशी म्हणाले की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही कष्टातून असते, संघर्ष असतोच, आणि हा संघर्ष जितका मोठा असेल आपलं यश तेवढंच मोठं असणार आहे. कोणी सांगू शकेल महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात वयाच्या कितव्या वर्षी केली? मला नुसतं भाषण द्यायला आवडणार नाही, मला तुमच्याशी गप्पा मारायला आवडतील. मला वयाच्या कितव्या वर्षी केली महाराजांनी सुरुवात? वयाच्या 16व्या वर्षी. हेच आपण शिकलोय ना इतिहासामध्ये. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा शपथ खाल्ली ना त्यांनी गायरेश्वरावर स्वराज्य स्थापन करायचंय, हे आहे सगळ्यांचं मत. त्यापेक्षा आणखी वेगळं मत आहे कोणाचं? कितव्या वर्षी सुरुवात झाली? वयाच्या 12व्या वर्षी. वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा शहाजी राजेंनी पुणे आणि सुपे हे 2 छोटे परगणे महाराजांना सांभाळायला दिले, बरोबर ना? म्हणजे जरी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज आहेत, तरी संकल्पक हे शहाजी राजे आहेत. ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती. आता एक गोष्ट जी मधापासून आपण प्रत्येक जण म्हणतोय की आपण सगळे उद्योजक आहोत, तर उद्योजक आणि सामान्य माणूस यामधला फरक काय मोठा? मला सांगा, शहाजी राजेंकडे इतकी मोठी जहागिरी होती, त्यांच्या 7 पिढ्या बसून खाऊ शकत होत्या इतका पैसा त्यांच्याकडे होता की नव्हता? 7 पिढ्या बसून खाऊ शकल्या असत्या. मग आपलं स्वतःचं राज्य उभं करणं हे का? कारण जे आयुष्य मी जगतोय ते प्रत्येक जण जगत नाहीये. इकडचंच या मातीतलं आणखी एक उदाहरण आहे. पराग जसं आहे तसं आणखी एक उदाहरण, जे आधी त्या शिखरावर पोहोचलेलं आहे, पराग तिथे पोहोचणार आहे आता, म्हणजे त्याच कुठेतरी प्रवासामध्ये तो आहे. ते मी देईलच उदाहरण नंतर. पण मला सांगा, लोकांच्या बाबतीत काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो असतो. एक उद्योजक म्हणून आपलं कामच ते की मला काहीतरी चांगलं कॉन्ट्रीब्यूट करायचं, बरोबर आहे? चारित्र्य खूप चांगलं आहे आणि मी बँकेतून लोन काढलं. पहिले 10-15 हप्ते मी व्यवस्थित भरले आणि त्या बँकेला पण पटलं की याचं चारित्र्य चांगलं आहे. आता समजा 16वा हप्ता चुकला तर बँक लगेच येईल का नोटीस घेऊन घरी? बँक काय बोलणार? नाही हो, त्याचं चारित्र्य चांगलं आहे, 15 हप्ते भरले, हा एक काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, याचा 1 महिना वाढ बघूया, पुढच्या महिन्यात भरतो का बघू आणि मग बोलू आपण त्यांच्याशी. आता पुढचा पण हप्ता चुकला तर फोन तरी येईल ना की साहेब काय झालं, हप्ता चुकला, काय तुम्ही भरत नाही हप्ते? त्याला सांगणार, अहो सर माझं चारित्र्य चांगलं आहे, मला काहीतरी चांगलं करायचंय, मला द्यायचे तुमचे पैसे, पण सध्या माझा फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे, 1 महिना द्या, पुढच्या महिन्यात मी पैसे भरतो. आता पुढचा पण हप्ता चुकला तर बँकचा माणूस लव्ह लेटर घेऊन येणार ना, नोटीस घेऊन येणार, बोलणार की सर 3 हप्ते चुकले, बँकेतून नोटीस निघाले, भरा नाही तर मग तुमची जप्ती. मग त्यानंतरही त्याला तुम्ही सांगताय की सर माझं चारित्र्य चांगलं आहे, मला पैसे भरायचे, सध्या प्रॉब्लेम चालू आहे, मला 1 महिना द्या, पुढच्या महिन्यात मी सगळे हप्ते भरतो. तो बोलेल सर 1 महिना मी देतोय काहीतरी बोलून सिनियरशी, तुम्ही पुढच्या महिन्यात हप्ते भरा नाही तर मी काहीच करू शकत नाही. आता पुढच्या महिन्यात पण हप्ता चुकला तर बँक काय बोलेल, सर मान्य आहे तुमचं चारित्र्य चांगलं आहे. म्हणजे आता तर नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंटरी निघाले तुमच्या चारित्र्यावर, दुनियेला कळलंय तुमचं चारित्र्य चांगलं आहे, तुमचं चारित्र्य चांगलं आहे, तुमची इच्छा आहे पैसे भरण्याची, तुम्ही म्हणताय मी पैसे भरतो, तुम्ही म्हणताय पण पैसे भरत नाही आहात, म्हणून आता आमचा तुमच्यावर विश्वास, तुम्ही जे बोलताय ते तुम्ही करत नाही म्हणून माझा तुमच्यावर विश्वास नाही. म्हणजेच फक्त चारित्र्य चांगलं असेल म्हणून लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्याबरोबर आणखी एक गोष्ट लागते, त्याला काय म्हणतात,
परिणाम दक्षता. काय म्हणतात त्याला? परिणाम दक्षता. तुम्ही जे बोललात ते जर तुम्ही केलं तरच लोक तुमच्यावर विश्वास मानतात. हनुमानाच्या बाबतीत एक खूप जबरदस्त विचार आहे जो मला आवडतो मनापासून. तो विचार असा आहे की बी रिझल्ट ओरिएंटेड लाईक हनुमानजी. बी रिझल्ट ओरिएंटेड लाईक हनुमानजी. इफ यू कॅनॉट रेकॉग्नाइज संजीवनी डिलिव्हर द माउंटेन. याचा अर्थ असा होतो की हनुमानासारखं परिणाम दक्ष व्हा. जर तुम्हाला संजीवनी ओळखता आली नाही, पर्वत उचलून आणा, पण कारण देत येऊ नका की संजीवनी ओळखता आली नाही. मग रामाचा हनुमानावर का विश्वास होता? कारण हनुमानाचं चारित्र्यही चांगलं होतं आणि त्याचबरोबर त्याच्याकडे एक गोष्ट होती ती म्हणजे कॉन्फिडन्स, म्हणजेच परिणाम दक्षता. आता आपण अनेक कमिटमेंट का, मला कोणी सांगेल की शुराई चेहरा तर खूपच सुंदर आहे, चारित्र्य आणि परिणाम दक्षता दोघांचं कॉम्बिनेशन आहे. खतरनाक. प्रभू, मावळे आणि महाराज यांच्या भावना काय, त्या पूर्ण लढाईमध्ये काय घडलं, हे त्याचा सारांश या कवितेमध्ये ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. महाराज तुम्ही खुशाल निघा, महाराज तुम्ही खुशाल निघा, हिम्मत काय शत्रूची ही खिंड ओलांडण्याची, जोवर इथे पर्वत बनून तुमचा हा बाजी उभा. महाराज तुम्ही खुशाल निघा. कल्पना आहे येतील हजारो खोंगावत भयंकर वादळापरी. कल्पना आहे येतील हजारो खोंगावत भयंकर वादळापरी, हटणार नाही किंचितही मागे, कोसळले बनून लाट जरी. ताकद नाही कशातही हलवण्याची या हिमतीला, ताकद नाही कशातही हलवण्याची या हिमतीला, निश्चयाची मुळे खोलवर रोवून राहीन मी उभा. महाराज तुम्ही खुशाल निघा. माहितीये मला असं निघणं जड जाते राज तुम्हाला, माहितीये मला असं निघणं जड जाते राज तुम्हाला, आम्हाला असं सोडून जाणं लागत असेल तुमच्या जीवाला. लढण्याचं बळ तुम्ही दिलं आणि जगण्याला दिशा, लढण्याचं बळ तुम्ही दिलं आणि जगण्याला दिशा, तुमच्यासाठी हजारदा मरू, तुम्ही स्वराज्यासाठी जगा. महाराज तुम्ही खुशाल निघा. आता विशाळगडावर महाराजांची काय अवस्था असेल? विशाळगडावर महाराज बाजींसाठी व्याकुळलेले, विशाळगडावर महाराज बाजींसाठी व्याकुळलेले, आले बाजी पालखीतुनी अंग अंग विखुरलेले. मृत्यूलाही थोपवले त्यांनी दोन प्रहर जिद्दीने झुंजून, मृत्यूलाही थोपवले त्यांनी दोन प्रहर जिद्दीने झुंजून, असंख्य वार झेलून शरीर गेले होते पिंजून. तोफांचा आवाज होता मृत्यूलाही हायसं वाटलं, तोफांचा आवाज होता मृत्यूलाही हायसं वाटलं. गेले बाजी खिंड पावन झाली, 300 मावळ्यांच्या पराक्रमाची शर्त झाली. अरे आसवांना माझ्या आवर मी घालू कसा, माझा बाजी असा जाईलच कसा. आसवांना माझ्या आवर मी घालू कसा, माझा बाजी असा जाईलच कसा. अरे अमर झाला आठवेल तो सतत, अमर झाला आठवेल तो सतत, खिंडीच्या तोंडाशी उभा विनवीत मला आकांतानं. महाराज तुम्ही खुशाल निघा, महाराज तुम्ही खुशाल निघा. मंडळी, ही लढाई म्हणजे उच्च कार्यक्षमतेचं सर्वोच्च उदाहरण आहे. याच्यातून मी काय शिकलो ह्या काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करतो आणि मी माझा हा प्रपंच संपवतो, जे आपल्या उद्योगात आपण वापरलं पाहिजे. बरोबर? तुम्ही प्रत्येक जण दर महिन्याचा टार्गेट सेट करता का, की मला एवढा सेल करायचा आहे? करता सगळे? आपल्या शुगाईच्या प्रत्येक शाखेचा प्रत्येक माणूस टार्गेट सेट करत असतो ना आपण, की मला एवढा टर्नओव्हर करायचा आहे. जसं आता मग ते नसाल करत तर मग ज्यांचा पहिला नंबर आलाय मॅक्झिमम बिझनेसचा, त्यांना मी भेटा ते कसं करताय. हा टार्गेट आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात सेट करतो, पण तो का पूर्ण होत नाही? त्याला ध्येय कामगिरी समीकरण म्हणतात, जे या लढाईने मला शिकवलं. लढाईचा टार्गेट किती होता? किती तास लढायचं होतं? 3 तास ना. लढाई किती तास झाली? 8 ते 10 तास झाली. बरोबर आहे? म्हणजे जे ध्येय होतं त्याच्या वरचढ कामगिरी झाली. खरं की नाहीये? मग जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ध्येयाच्या वरचढ आपण कामगिरी करतो ना, तेव्हाच आपल्याला यश मिळतं, तेव्हाच ते ध्येय आपण साध्य करू शकतो. ही लढाई आपल्याला ते शिकवतं. बरं, या मावळ्यांकडे काय होतं? म्हणजे शस्त्र होती त्यांच्या इतकी, त्यांच्या इतकं फ्रेश ताज्या दमाचा आपलं फौज
नव्हती, त्यांच्याकडे शस्त्र होती, त्यांची ताज्या दमाची फौज होती, त्यांच्या तुलनेत आपण थकलेलो होतो, उपाशी होतो, तरी लढले. यावरून मी एक गोष्ट शिकलोय की आपल्याकडे काय नाही याची तक्रार करत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सर्वोत्तम वापर करा आणि आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवा. आणि बाजी प्रभू कधी जायला हवे होते? जेव्हा गोळी लागली. पण त्यानंतर पण ते लढले, खरंय की नाहीये? त्यानंतरही ते लढले. यावरून एक गोष्ट मला कळते, जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढून होत नाही, हार मानू नका. कारण लढण्याचा इतिहास आमचा हरणं माझ्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी जिंकणं नियतीला शक्य नाही. तर हे वेळे आपल्याला काहीतरी शिकूया. आणि मला असं वाटतंय की हा जो काही प्रपंच होता, मला माहित नाही किती वेळ चालला, पण तितका वेळ तुम्ही सगळे खेळून राहिलात आणि तुम्ही सगळे जर त्या खिंडीतून जाऊन आला असालच. आता ही खिंड आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या शाखेमध्ये लढवायची आहे, आपापल्या फ्रँचायझीमध्ये लढवायची आहे. आणि तुम्ही सगळे बाजी प्रभू आणि शिवाजी महाराजांचे गुण आपल्या सगळ्यांमध्ये आहेतच, त्याचा वापर करायचा. आपल्या सगळ्यांनाच आपल्या प्रजासत्ताक दिनाचे खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा. पराग, थँक्यू सो मच. आणि मला खरंच आज खूप मस्त वाटलं की आज आम्ही अनेक उदाहरणं देत असतो अनेक उद्योजकांची. विलास शिंदे सरांचं उदाहरण करण्यासाठी नेहमी असतं, त्यात एक उदाहरण नक्कीच आता ऍड होणार आहे, ते म्हणजे परागचं. थँक्यू सो मच. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद. ताईने मला काय शिकवलं आयुष्यात ते सांगणार आहे, पण त्या आग्रह नाही. म्हणजे समोरून हजाराच्या 5 तुकड्या होते, म्हणजे पाच सैन्यांचे, पूर्ण सैन्यांचे 5 भाग केले जातात. म्हणजे हजाराच्या 5 तुकड्या. याचा अर्थ पहिले 1000 लोक येतील. आता ही खिंड आहे बघा, ही खिंड आहे पूर्ण. ही खिंडीची पुढची बाजू आहे, ही मागची बाजू आहे. ह्या 2 कपार आहेत आणि हा आतला भाग आहे. समोरून 1000 येणार, 300 लोकांमधले 100 लोक त्या 1000 लोकांची लढायला पुढे उभे राहणार. किती लोक? 100 लोक. 100 लोक हजारांची लढणार, 100 लोक हजारांची लढणार. म्हणजे एक मावळा किती लोकांची लढेल? 10 लोकांची. म्हणजे एक मावळा 10 लोकांची लढू शकतो कित्येक तास. एवढा स्टॅमिना, एवढं कौशल्य आणि एवढा जिगरा आपल्या मावळ्यांमध्ये होता. पण मला नेहमी एक विचार पडतो की समोरचे 1000 थकले तर दुसरे 1000 येतील, ते थकले तर तिसरे 1000 येतील. या 100 लोकांना पर्याय नाहीये. 3 तास सतत लढायचंय. म्हणजे असं समजा एकाच वेळी 50 ग्राहक आले तरी चहा द्यायचंय त्यांना. ही परिस्थिती आहे. 3 तास सतत लढायचंय. 3 तास सतत लढता लढता यातले काही मावळे जखमी होतील ना. मग एखादा मावळा ज्याच्यावर 10ची जबाबदारी आहे, तो जखमी झाला आणि पडला तर बाजूच्यावर किती लोकांची जबाबदारी येणार? 20 लोकांची. आणि 20 लोकांना एका वेळी अंगावर घेणं हे इतिहासात, वर्तमानात आणि भविष्यात एकाच माणसाला जमतं, तो आपला रजनीकांत. कारण ते खोटं असतंय, शक्य नाही. 20 लोकांना कसं अंगावर घेणार? मग याच्यावर काय उपाय? तर या 100 लोकांच्या मागे एक बॅकअप फळी उभी असणार. मग समोरच्या फळीमधला एखादा मावळा जखमी होऊन कोसळला तर बाजूचा मावळा त्याची जागा घेणार. म्हणजे तो जखमी मावळा जो आहे त्याला बाजूला करणारा एक मावळा असेल, दुसरा मावळा त्याची जागा घेईल आणि लढत राहील. तोपर्यंत लढणार जोपर्यंत तोफांचे 5 बार ऐकायला येत. कारण राजांना वचन दिलंय, जोपर्यंत तोफांचे 5 बार ऐकायला येत नाहीत, एकही गरीब या खिंडी पार जाणार नाहीये. पण समोरचे वरचढ होऊन कधीतरी आतमध्ये शिरतीलच की. आणि जर ते वरचढ होऊन आतमध्ये शिरले तर खिंडीच्या आतमध्ये 5-5 लोकांच्या तुकड्या उभ्या आहेत. काही अंतरावर आपण उभ्या करून ठेवलेल्या. आणि यांना सपोर्ट करायला खिंडीच्या दोन्ही कपाऱ्यांवरून दोन्ही बाजूने दगड, धोंडे, भाले, बाण मारणाऱ्या तुकड्या 2 बाजूला उभ्या. आणि यातूनही कुणाचं नशीब फळफळलं आणि तो खिंडी पार गेला तर खिंडीच्या पलीकडे आणखी 70 ते 80 लोकांची तुकडी उभी. याला म्हणतात चक्रव्यूह. इथून जर माणूस आत शिरला तर त्याचं प्रेतच बाहेर राहणार. हा सगळा ही स्ट्रॅटेजी आहे. 300 लोकांनी ते ठरवलंय की आपल्याला या पद्धतीने लढायचंय. पण प्लॅनिंग तर आपण सगळेच करतो. आपल्याला माहिती आहे आपलं सगळ्यात मोठं घोडं असतं ते अंमलबजावणीमध्ये. पण अंमलबजावणी सोपी नाहीये. सकाळी 9ला युद्ध सुरू होणार आहे. कल्पना करा, बाजीप्रभू देशपांडे ज्यांचं वय 50 ते 55 वर्ष, 2 हातामध्ये 2 दांडपट्टे. हा दांडपट्टा 6.5 किलोचा, हा दांडपट्टा 6.5 किलोचा, 13 किलोचं सिलेंडर उचलून लढण्यासारखं.
बरं, दोन हातात दोन दांडपट्टे कसे? एका हातात एक तलवार हवी तर दुसऱ्या हातात ढाल हवी, आणि समोर येणारे भाले बाण आपल्याला अडवता आले पाहिजेत. पण ती सोय बाजी प्रभूंकडे नाहीये. ते लढत राहणार आहेत, त्यांना भाला लागेल, बाण लागेल, ते स्वतःच्या हाताने काढू पण शकत नाही. बाजूचा मावळा येणार, तो भाला किंवा बाण काढणार आणि बाजी प्रभू लढत राहणार, तोपर्यंत लढणार जोपर्यंत तोफांचे 5 बार ऐकायला येत. कारण राजांना वचन दिलंय. मंडळी, सकाळी 9ला हे युद्ध सुरू होते. 12 वाजेपर्यंत युद्ध चालणार आहे. 3 तासाचा टार्गेट आहे. 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला तरी युद्ध काही थांबायला तयार होत नाहीये. त्या खिंडीमध्ये एक वादळ उठलेलं आहे. हे समोरून जितके लोक इतक्या येत आहेत तितक्याच आवेशाने मावळे त्यांना मागे रेटतायत. एकही गणित खिंडी पार जात नाहीये. नुसता तलवारींचा आवाज, हर हर महादेवचा जयघोष आणि शत्रूच्या किंचाळण्याचा आवाज एवढंच ऐकायला येतंय. हे सगळं वादळ उठलेलं आहे. मुसळधार पाऊस पडतोय आणि आपण त्या ऐकलेल्या गाण्यामध्ये आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं चढली येडी प्रीत, हे तिथे ऐकलं होतं. त्याची प्रचिती या युद्धामध्ये होती. 9ला युद्ध सुरू झालं. 12 वाजले, 1, 1:30, 4.5 तास झाले, 1.5 प्रहर झाला तरी राजे अजून गडावर पोहोचलेच नाहीत. तोफांचे बार ऐकायला आलेच नाहीत. का नाही आले? कारण मी म्हणालो, सिद्धी मसूद, सिद्धी जोहर 10 पावलं पुढचा विचार करायचा. त्याने विशाल गडाला पण एक वेढा टाकून ठेवला होता. सूर्यराव आणि जसवंत दळवी नावाच्या 2 सरदारांनी विशाल गडाला वेढा घातलेला. म्हणजे महाराज आणि मावळे जेव्हा त्या विशाल गडाच्या पायथ्याशी पोहोचले तिथे आधीच एक वेढा पडला होता. म्हणजे वर जायचं आणि तोफांचे बार द्यायचे तर युद्ध आहे. हा वेढा तोडावा लागेल आणि हा वेढा तोडायचा तर 6 ते 7 तास लागू शकतात. म्हणजे खिंडीतलं जे युद्ध 3 तास चालणार होतं ते 8 ते 10 तासावर लांबलं. पण खिंडीमध्ये वातावरणच वेगळं आहे. खिंडीमध्ये मावळ्यांचा विचार काय चाललाय? एक तर सगळीकडे अंधार आहे, पाऊस कोसळतोय, वेळेचा काही अंदाज नाहीये. त्यांना एवढंच माहित आहे की महाराजांना विशालगडावर पोहोचायला 3 तास लागणार, एक प्रहर. आणि मग ते तोफांचे 5 बार देणार. म्हणजे तोफांचे 5 बार ऐकायला आले ना की 3 तास होणार. जे अजून तोफांचे 5 बार ऐकायला आले नाही ना, आपण 1.5-2 तासामध्येच आहे. अजून हे युद्ध लढायचं आहे, तोपर्यंत लढायचं आहे जोपर्यंत तोफांचे 5 बार ऐकायला येत नाही. आता हे युद्ध 1:30 वाजेपर्यंत लांबलेलं आहे. सिद्धी मसूद हैराण झालाय की यांना रोखायचं कसं. बाजी प्रभू आणि हे 300 मावळे वेड्यासारखे लढतायत. सैतान संचारलाय त्यांच्यामध्ये. कसं अडवायचं यांना? बाजी प्रभूंना तिकडे जाऊन मारायचं? तिकडे जाऊन मारणं कठीण आहे. तो कसला लढतोय, आपलाच विकेट पडेल. त्याला एवढंच वाटलं बाजी प्रभू खतम तो लढाई खतम, याला कसं तरी मारलं पाहिजे. तिथे जाऊन नाही. मग काय करायचं? त्याच्याकडे एक हशमांची टोळी होती. हशम म्हणजे बंदूकधारी किंवा बंदुकी असायचे ना. इंग्रज फक्त एका गोळ्याची बंदूक असायची. इंग्रज ह्या बंदुका फक्त आदिलशाहीला आणि मुघलशाहीलाच पुरवायचे. तर अशी 100 हशमांच्या टोळींपैकी एक हशम ज्याचा नेम मजबूत आहे असा एक हशम त्याने बाजूच्या टेकडीवर आणला आणि त्याला म्हणाला, वो बाजी है ना इनका नेता, उसको खत्म कर. बाजी खत्म तो लढाई खत्म. आता तो जो हशम आहे तो भांबावल्यासारखा ते सगळं युद्ध बघतोय. म्हणजे काहीतरी जबरदस्त चाललंय बाबा. बाहुबली पिक्चरच चालू आहे तिकडे. म्हणजे काहीतरी कुठला सीन बघू मी, कोण कुणाला मारतोय, कुठल्या मावळ्याचा पराक्रम बघू. तो गोंधळून गेलाय. तो भांबावल्यासारखं सगळं बघतोय. सिद्धी मसूद त्याला म्हणतोय, अरे देख क्या रहा है, बाजी को खत्म कर. त्यावर तो हशम म्हणतोय, मैं बाजी को मारूंगा लेकिन पहले मुझे ये तो बताओ कि इसमें बाजी है कौन. कोण बाजी आहे यामध्ये? अरे सगळेच बाजी प्रभू वाटतायत. सगळेच एखाद्या सरदारासारखे लढतायत. कोण आहे बाजी यामध्ये? त्यावर त्याने जे वर्णन केले ना सिद्धी मसूदने, ते बखरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. सिद्धी मसूद काय सांगतोय बघा. हे वर्णन या लढाईला दर्शवतंय. काय म्हणतोय सिद्धी मसूद? कोण आहे बाजी प्रभू? तो म्हणतोय, जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना वो बाजी है. जो सगळ्यात जास्त लाल झालाय तो बाजी आहे. त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत जखम व्हायला जागा उरलेली नाहीये. जो रक्तबंबाळ झालाय तो बाजी आहे, त्याला मार. त्याने बघितलं त्यामध्ये एक 2 दांडपट्टे घेऊन लढणारा माणूस, डोक्यापासून पायापर्यंत जखम व्हायला जागाच नाहीये. एकच रंग झालाय तो म्हणजे लाल. संपूर्ण अंगावर जखम आहेत तरीही तो लढतोय, बेभान होऊन लढतोय. त्याने ओळखलं हेच बाजी प्रभू आहे. त्याने अचूक नेम धरला. गोळी बाजी प्रभूंच्या छातीमध्ये शिरली. बाजी प्रभू खाली कोसळले. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला. त्यांना कळलं हा मृत्यू आहे.
एका क्षणासाठी त्यांना कळलं हा मृत्यू आहे, आणि दुसऱ्या क्षणाला आठवलं की अजून राजा गडावर पोहोचलेला नाहीये, अजून तोफांचं 5 बार ऐकायला आलेलं नाहीये, सोवर माझं राजा गडावर पोहोचत नाही, मला मरण मान्य नाही. तो उठला, तो पुन्हा लढायला लागला. एवढी गोळी लागून सुद्धा, इतक्या जखमा होऊन सुद्धा बाजी प्रभू लढत होते. तब्बल 1-2 नाही, पुढचे 4 तास लढत होते. तोपर्यंत लढत होते जोपर्यंत तोफांचे 5 बार ऐकायला येत नाहीत. शेवटी तोफांचे 5 बार ऐकायला आले. बाजी प्रभूंच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं. त्यांना कळलं ज्यासाठी मी ते उभा होतो ना ते काम झालं. माझं राजा गडावर पोहोचलं. राजांना शेवटचा मुजरा केला आणि बाजी प्रभूंनी आपले प्राण सोडले. आता 2500ची घोडदळ, जेवढे शहीद झालेले मावळे आणि बाजी प्रभू होते त्यांच्या अंगावरून 2500ची घोडदळ गेली. मावळे जेव्हा बाजी प्रभूंना घेण्यासाठी आले ना, बाजी प्रभू अखंड सापडलेच नाही, शरीराचे तुकडे झाले होते. हे तुकडे जेव्हा पालखीत भरून ती पालखी विशाळगडाच्या पायथ्याशी गेली असेल, विचार करा महाराजांची काय अवस्था असेल. अशा कित्येक मावळ्यांच्या बलिदानावर हे सिंहासन उभं होतं, हे हिंदवी स्वराज्य उभं होतं, हे राज्य उभं होतं. आणि हे राज्य आपल्या हृदयात 350 वर्षानंतरही कायम आहे. आणि इथून पुढची 3500 वर्ष जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत महाराजांची, बाजी प्रभूंची आणि या सगळ्या मावळ्यांची प्रेरणा उपाशी आहेत. सकाळी 6 वाजता ते पोहोचलेत, 9 तास चाललेले आहेत आणि त्यांना कळलं, हेरांमार्फत एक बातमी आली की सिद्धी मसूद 5000ची ताज्या दमाची फौज घेऊन येतो. ताज्या दमाची फौज, ज्यामध्ये 2500ची घोडदळ, 2500ची पायदळ. आता ह्या ताज्या दमेच्या फौजेला सामोरं जाणं या 600 लोकांना उघड्या मैदानात जमणार नाहीये, कारण थकले. ही ताज्या दमाची फौज आहे आणि 2500 घोडे जेव्हा एकत्र येतात ना मंडळी, कंपन निर्माण होतात. व्हायब्रेशन्स, त्या कड्यांवरचे, कपाऱ्यांवरचे खडे खाली कोसळत असतील असे व्हायब्रेशन्स. 2500 घोडे एकाच वेळी येणार, म्हणजे ही लाट समोरून येणार आहे. करायचं काय आता? जर आपण या खिंडीत उभं राहून लढलो तर पराक्रमाची शर्त होईल. लढवू आपण खिंड, पण महाराजांचा जीव वाचणार नाही. बरं, इथून पुढे गेलो तर पुढचं अंतर फक्त 13 किलोमीटरच आहे, फक्त 13 किलोमीटर. पण पुढचा सगळा प्रदेश हा मैदानी प्रदेश आहे आणि या पठारावर जर आपल्याला या 5000 लोकांनी गाठलं तर लढणं कठीण आहे. तेही महाराजांच्या जीवाला धोका आहे. म्हणजे इथे राहून लढलो तरी जीवाला धोका, इथून पुढे गेलो तरी जीवाला धोका. करायचं काय? खूप विचार विनिमय झाला आणि मग बाजी प्रभूंनी आणि या सगळ्या मावळ्यांनी ठरवलं की महाराज 300 लोकांना घेऊन पुढे जावे. बाजी प्रभू म्हणाले, राज 300 लोकांना घेऊन पुढवा. किती? 1 प्रहर लागल. 1 प्रहर म्हणजे 3 तास. 1 प्रहर लागल. 1 प्रहर आम्ही इथे लढू. तुम्ही व्हा 300 लोकांना घेऊन पुढं. तुम्ही पुढं व्हा, विशाळगडावर पोहोचा, तोफांचं 5 बार द्या. राज हा बाजी आणि हे 300 लोक तुम्हाला वचन देतात, जोपर्यंत तोफांचे 5 बार आम्हाला ऐकायला येत नाही, जोवर तुम्ही गडावर पोहोचत नाही, एकाही कधी मला या खिंडी पार जाऊ देणार नाही. हे वचन आहे आमचं. राज तुम्ही नाही. आता महाराजांना काही ही कल्पना पटली नाही. चारित्र्य, ह्या लोकांची काळजी, हे 300 लोक माझे नोकर नाहीये, ही माझ्या जीवाभावाची माणसं आहेत. एक एक माणूस किड्यासारखा निवडलाय मी. यांना इथे सोडून जाणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत सोडून जाण्यासारखं आहे. त्यांना माहित होतं, तरी सुद्धा या सगळ्यांच्या विनवण्यांना शरण येऊन महाराज 300 लोकांना घेऊन पुढे गेले. आता हे 300 लोक वाट बघतायत एका वादळाची. हे वादळ समोरून येणार आहे, हे अंगावर घेणं सोपं नाही मंडळी. विचार करा, ही खिंड पावसाचं वातावरण आहे, पाऊस भरून आलेला आहे, कधीही मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्याचबरोबर त्या पावसामध्ये त्या खिंडीमध्ये उभं राहून आपल्याला लढायचं आहे. मोटिवेशन तर पाहिजे ना, मोटिवेशन पाहिजे. पण सुदैवाची गोष्ट म्हणजे आपले सगळेच मावळे सेल्फ मोटिवेटेड होते. त्यांना कुठलाच युट्यूबचा व्हिडिओ बघायची गरज नव्हती. या परिस्थितीमध्ये लाव जरा 4-5 व्हिडिओ बघूया आणि जरा नाही. पण तरीही बाजी प्रभू या सगळ्यांचा नेता म्हणून त्यांना काय प्रोत्साहन देत असतील, कशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधले असतील, ते संवाद मी लिहिलेत काल्पनिक, पण असं काहीतरी घडलं असणार त्या खिंडीमध्ये. ते संवाद तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कल्पना येईल की काय मावळे किती सेल्फ इन्स्पायर्ड आणि किती सेल्फ मोटिवेटेड होते. तर कसं बाजी प्रभूंनी या सगळ्यांना सांगितलं असं. काय म्हणता लागाव, शेवटी आलीच ती स्वराज्यासाठी मरण्याची.
तसं मरायला कोण भेटतो? मरायला तर आपण सगळेच तयार आहोत, पण मरण्याची इतक्यात घाई नगर लगाव, मरण्याची इतक्यात घाई नगर. सांगा, मरण्याआधी किती मरणार? 20, 25, भले शाबास लगाव, भले शाबास. आता शोभता खरं शिवरायांचं वाघ. पण आई भवानीची आण आहे तुम्हाला. आपली तलवार खाली टाकायची नाही, एक पाऊल भी मागं सरकायचं नाही, गनिमाला मागं रेटायचं, मागं हटायचं नाही. आणि इतक्यात यम जरी आडवा आला ना तर त्याला सांगायचं, दादा जरा लांबच राहा, आज जरा सबुरीने घे. तोफाचं 5 बार ऐकायला आलं का नाही की आम्हीच येऊ की तुझ्याकडं, तोवर गपगुमान शांत राहायचं, वाट बघायची. जोवर तोफांचं 5 बार आपल्याला ऐकायला येत नाही, जोवर आपलं राज गडावर पोहोचत नाही, मरायचं नाही भावांनो, मारायचं, लढायचं, गनिमाला इथंच गाडायचं. या खिंडीच्या प्रत्येक खड्यावर, प्रत्येक पाषाणावर, मातीच्या प्रत्येक कणावर रक्तानं आपलं नाव कोरायचं. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. ह्या सगळ्या वातावरणामध्ये पुढच्या 2 ते 3 तासाच्या फक्त विश्रांतीनंतर समोरून ती फौज येणार होती. आणि ह्याच्यासाठी खिंड का निवडली? जर तुम्ही घोडखिंडीमध्ये गेला असेल, तुम्हाला अंदाज येईल की खिंड काय असेल, ते काय युद्ध झालं असेल. पण ही खिंड तुमच्या समोर एकदा मांडतोय. खिंड अशी असते, 2 बाजूला 2 कपाऱ्या आणि मधून एक छोटी अरुंद जागा असते. त्यात दगड, धोंडे, शेवाळ यात लढायचंय. वरून ही खिंड अशी दिसते. तर नेहमी याला प्लॅनिंग का महत्वाचं आहे? परागला माहित असणार आहे की प्लॅनिंग आता एवढ्या 100 फ्रँचाइज एवढं सोपं काम नसतं, प्लॅनिंग असतं त्याच्या मागे खूप. मग ह्या खिंडीमध्ये हे 300 लोक कसे पेरले गेले असतील, त्याचं काय प्लॅनिंग असेल ते थोडं कल्पना करून गरिबी कावाच्या नुसार कसं असले पाहिजे स्ट्रॅटेजी ती मांडण्याचा प्रयत्न करतोय. व्यूहरचना काय असेल मला सांगा. 300 लोक उभे आहेत, समोरून 5000 येणार आहेत. 5च्या 5000 एकत्र येतील का? आणि 300 लोक 5000ची एकत्र लढणार आहेत का? होणार असं? तुमचं डोळं भरून आलं, हे काय राज, तुमचं डोळं भरून आलं. काय वाटलं हा शिवा तुम्हाला उद्या दिसणार नाही? असं सगळं उद्या अगदी तसंच, पण हा शिवा त्यात कुठं असणार नाही. म्हणतात मला सगळे दिसतोस तू अगदी शिवबा राजांसारखा, म्हणतात मला सगळे दिसतोस तू अगदी शिवबा राजांसारखा. मी म्हणतो काहीतरीच काय म्हणता लागाव, राज एकच, पण आतून वाटायचा अभिमान, भाग्यवान मीच माझ्यासारखा. आता राजांसारखं असणं आणि दिसणं यातला फरक चांगलाच कळायचा की हो मला. आता राजांसारखं असणं आणि दिसणं यातला फरक चांगलाच कळायचा की हो मला. काय करू माझ्या राजांसाठी हा विचार चांगलाच छळायचा की हो मला. आता आलियन जर ही संधी चालून तर काय तुम्ही आसमानचा पाठ केला. आता आलियन जर ही संधी चालून तर काय तुम्ही आसमानचा पाठ केला. अब राजा तुमची कापडा जेव्हा शरीरावर चढली तेव्हाच आतला शिवा काशीत गेला. इतकाला जाऊ शकत पण इथून निसटू शकतो आपण. बस ही वाट ठरली आणि तिकडून निघायचं ठरलं. 600 निवडक योद्धे जेधे आणि बांदल ज्यांना तिकडच्या विभागाची चांगली माहिती होती, हे 600 निवडक योद्धे आणि एक वीर बाजीप्रभू देशपांडे नावाचे सरदार सोबत घेऊन निघायचं. 600 लोकांना घेऊन निघाले. जवळचा किल्ला डोक्यामध्ये. जवळचा किल्ला कोणता होता तिथे जायचं होतं? विशालगड. जवळचं गणित काय माहितीये का मंडळी? 65 किलोमीटर. जवळचं गणित 65 किलोमीटर. 65 किलोमीटरचा प्रवास घोड्यांवरून केला तर 3 तासांमध्ये जाऊ शकतो. पण इथे घोडे वापरू शकतो का? कारण आवाज करतील ना घोडे, घोड्यांचा वापर करता येत नाही. आणि असंही किल्ल्यांवर घोडे नसतात. जे डोंगरी किल्ले आहेत त्यांच्यावर घोडे नसतात, घोडदळ नसतं, त्यामुळे घोड्यांचा वापर करू शकत नाही. याचा अर्थ 65 किलोमीटरचा प्रवास पायी करायचा आहे. वाट सरळ नाहीये की जंगलातून चालले, दऱ्याखोऱ्यांमधून चालले, पावसाळ्याचे दिवस आहेत, दलदल आहे. या अशा परिस्थितीमध्ये जायचंय, सोपं काम नाहीये, पण निघायला हवं. बरं, रात्रीची वेळ आहे, रात्रीच निघणार ना की दिवसा निघणार? सगळ्यांना सांगत आम्ही चाललो म्हणून. रात्रीच निघणार आणि रात्रीच्या वेळेला निघायचं तर मशाल हवी ना. पण मशालीचा आपण वापर करू शकत नाही कारण लोकांना कळणार इकडून कुठेतरी चाललंय. म्हणजे 65 किलोमीटरचा प्रवास चालत करायचा आहे. मशालींचा वापर करू शकत नाही. दिशेचा अंदाज काढत जायचंय. कठीण काम आहे पण रिस्क में बरकत.
रिस्क जेवढी जास्त घेणार तेवढा जास्त चान्स आहे आपण वाचू शकतो, कारण ते लढत आपण नाही वाचू शकणार आहे. म्हणून 600 लोकांना घेऊन महाराज निघाले आणि रात्री 9च्या सुमारास निघाले. मी प्रहर वगैरे बोलत नाही, प्रहर वगैरेची भाषा नाही. 9च्या सुमारास निघाले. रात्री 11 वाजता व्हॉट्सॲप फेसबुकवर न्यूज व्हायरल झाली की शिवा भाग गया. म्हणजे सिद्धी जोहरला कळलं की शिवाजी महाराज पळाले. किती लोकांना घेऊन पळाले माहित नाही, पण शिवा भाग गया. आता हे कळल्यावर सिद्धी जोहर वैतागला. अरे आम्ही काय मूर्ख आहोत? 4 महिने ते उन्हातानामध्ये उभे आहोत, पावसामध्ये उभे आहोत, आणि तरी सुद्धा शिवा कसा जाऊ शकतो? शक्यच नाही. त्याने आपल्या सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या केल्या आणि जंगलभर पाठवल्या. जंगलाच्या वेगवेगळ्या भागामध्ये या तुकड्या गस्त घालतायत आणि सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद 500 सैनिकांची तुकडी घेऊन फिरतोय. आणि तो जंगलात फिरता फिरता त्याला एक पालखी दिसली. काय दिसली? पालखी. त्या पालखीच्या मागे पुढे 10 ते 15 मावळे होते. आता पालखी आहे आणि मावळे आहे, तर पालखीत कोण असणार? शिवाही होगा. त्याचे डोळे चमकले. हे 15-20 आणि आम्ही 500, हे काय लढणार आमच्याशी? त्याने हल्ला केला, चकमक झाली, मावळे शरण आले. मावळे शरण आले, तो पालखी जवळ गेला, त्याने पालखीचा पडदा बाजूला केला आणि मोठ्याने ओरडला, या खुदा ये तो शिवा है. सापडला शिवा. वा, आता आदिलशाही दरबारात आपली कॉलर टाईट, मेडल मिळेल ते वेगळं, पगार वाढेल तो वेगळा, हुद्दा वाढेल तो वेगळा. खुश झाला बंदा. शिवाजी महाराजांना घेऊन सिद्धी जोहरच्या तंबूमध्ये आला. तर सिद्धी जोहर असा उभा आहे, महाराज समोर उभे आहेत. सिद्धी जोहर काहीतरी उलट सुलट बोलतोय, खूप वैतागलाय. आणि महाराज शांत है, काहीच बोलत नहीं. अभी इतना कुछ बोलने के बाद भी शिवा के मुंह से एक लफ्ज नहीं निकल रहा है म्हटल्यावर त्याला डाऊट आला, संशय आला, कुछ तो गडबड है गया. शिवा बोल क्यों नहीं रहा है? आणि इतक्यात त्या तंबूमध्ये फाजल खान आला. फाजल खान अफजल खानाचा मुलगा. त्याने शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या युद्धात जवळून पाहिलं होतं आणि त्याला माहित होतं शिवाजी महाराजांच्या कपाळावर एक जखम झाली होती. त्या जखमेचे व्रण, त्या जखमेची खूण या शिवाजी महाराजांच्या डोक्यावर नाही. और वो शिवा और ये शिवा है ना, 19-20 दिख रहा है. काहीतरी फरक आहे. एक तर कुठली तरी लोकल चहा आणि सुरयाची चहा फरक आहे बाबा. म्हणजे प्रीमियम नाही दिसत आहे सुरयाचं. तर हा फरक त्याला जाणवला, त्याला डाऊट पक्का झाला. तो मोठ्याने ओरडायला लागला, दगा दगा, ये शिवा है ही नहीं. आता तो शिवा नाही म्हटल्यावर सिद्धी जोहर आणखी वैतागला, अरे ये शिवा नाही तो है कोण? त्यावर तो महाराजांच्या पोशाखातला मावळा म्हणाला, होय मी शिवाजी महाराज नाही, मी त्यांचा मावळा आहे, शिवा काशीत. म्हणजे शिवा काशीत छोटं प्रकरण नाही इतिहासात. या जेवढा पराक्रम त्या 300 मावळ्यांनी पावनखिंडीत गाजवलाय ना, घोडखिंडीमध्ये, तितकाच मोठा पराक्रम शिवा काशीदांचा आहे. विचार करा, जेव्हा महाराजांना पन्हाळ्यावरून निघायचंय, 2 पालख्या सजवल्या जात आहेत. एक पालखी महाराजांसाठी आणि दुसरी पालखी शिवा काशीदांसाठी. महाराज इथं बाहेरचा पाऊस पडताना बघतायत, काही पाऊस त्यांच्या डोळ्यातून उघळतोय. त्यांना माहिती आहे हा शिवा का बसतोय पालखीत जाऊन, कारण त्याच्यामुळे महाराजांना आणि इतर मावळ्यांना वेळ मिळावा. आणि त्यांना हेही माहित होतं की शिवा काशीत जर पकडला गेला आणि सिद्धी जोहरला कळलं की हे शिवाजी महाराज नाहीये, शिवा काशीत आहे, एका झटक्यात तो त्याला मारून टाकेल. म्हणजे मरण्यासाठी पालखीत जाऊन बसतोय शिवा काशीत. मरण्यासाठी पालखीत जाऊन बसणाऱ्यांचा इतिहास आहे ना, याच मातीला लाभलाय मंडळी. आणि या मातीत आपला जन्म झाला. याच्या कूटनीती आणि युद्धनीतीमध्ये माहेर त्याने काय केलं बघा. पन्हाळ्याच्या किल्ल्याला वेढा घातला. आता वेढा म्हणजे कसा असतो बघताय तुम्ही, ह्या सगळ्या चौक्या बांधल्या. असं नाही की खेडा किल्ल्याला जाऊन, नाही, चौक्या बांधल्या जातात एकदम सिस्टमॅटिकली. या सगळ्या चौक्या इकडे बांधल्या गेल्या. संपूर्ण किल्ला वेढला गेला. 21,000ची फौज घेऊन त्याने तो वेढा घातलेला आणि बाकीची सगळी फौज वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले की आक्रमण करा आणि वेगवेगळे प्रांत जिंकत जा, कारण शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकलेले आहेत. आता काय होणार आहे? म्हणजे आपलं स्वराज्य आपल्या हातात आहे. इकडे स्वराज्य हातात येईल, इकडे शिवाजी महाराज हातात येतील, संपलं सगळं. बडी बेगमला आपण तोंड दाखवू शकतोय जाऊ. आता हा जो वेढा आहे, महाराजांचं काय डोकं चाललेलं की फेब्रुवारीमध्ये वेढा पडलाय. फेब्रुवारीमध्ये आपल्याला 4 महिने लढवायचं. 4 महिन्यानंतर इथे मुसळधार पाऊस पडतो आणि त्या मुसळधार पावसामध्ये तग धरून राहणं सिद्धी जोहरला किंवा त्याच्या या सगळ्या सैन्याला जमणार नाही. त्यामुळे 4 महिने लढायचे. मग सिद्धी जोहर अजून पुढचा विचार करतोय. जेव्हा मे महिना आला त्याने टेंडर काढली.
हे अशी ताडाची आणि पोकळीची छत भिंती सगळ्या तंबूंना लावून टाकली की काही झालं तरी इथून हलायचं नाही, गेली तर आपली प्रेतच जातील, नाहीतर शिवाजी महाराजांबरोबरच जायचं इकडून. असा सिद्धीजोर एकदम सिद्धीच पेटला होता की बाबा नाही, त्यांना घेऊनच जायचंय. आणि मग आता मुसळधार पाऊस सुरू झाला तर 4 महिने उन्हातानात उभं राहून आणि आता इतक्या मुसळधार पावसात पण सिद्धी जोहर काही मागे हटत नाहीये, तो वेळा सैल करत नाहीये, त्याने तो आणखीच घट्ट केला. म्हटल्यावर महाराजांच्या लक्षात आलं की हे जो सिद्धी है बडा ही सिद्धी है, हा काय ऐकणार नाहीये, तो ठरवून आलाय महाराजांना घेऊन जायचं. याचा अर्थ आता इथे लढत राहणं यामध्ये काही हुशारी नाही, आपण निघालो पाहिजे. आणि मग त्यावर विचार विनिमय सुरू झाला की कसं निघू शकतो, कारण वेढा इतका मजबूत आहे की इथून एक पाखरूही आत येऊ शकत नाही किंवा बाहेर जाऊ शकत नाही. मग आपण कसं जाणार, इतक्या लोकांना घेऊन कसं जाणार. मग एक वाट शोधली पाहिजे, अशी वाट जिथे चौक्या बांधू शकत नाही. मंडळी, आपल्या इतिहासामध्ये असे अनेक मावळे आहेत ज्यांचं कुठे ना कुठे वर्णन केलं गेलेलं आहे, पण अनेक मावळे असे आहेत ज्यांचं नाव नाहीये. मला सांगा, पहिल्यांदा मी एका शिवरायच्या शाखेमध्ये गेलो, बरोबर गेलो आणि मी पाहिलं पहिल्यांदा काय व्हिज्युअली मस्त आहे, तो बोर्ड एकदम साफ चकाचक आहे ना, बाहेरचा बोर्ड मस्त आहे, एकदम स्वच्छता आहे, आवडलं. आत गेलो, मस्त असा एक अगरबत्तीचा गंध होता, आहा काय गंध आहे, आणि काहीतरी अशी मस्त म्युझिक लागले ना, एकदम सॉफ्ट म्युझिक, आवडली. त्यात तुम्ही जे मालक आहात शिवरायचे राईट, ते एकदम असं स्माइल देऊन सर या ना सर काय हवंय तुम्हाला. मग त्याला मी सांगितलं असं असं हवंय. मग सर तुम्ही ह्याऐवजी ही चहा घेऊन बघा, तुमच्या पर्सनॅलिटीला आणि तुमच्या टेस्टला मस्त सूट करेल. अरे मस्त सुचवलं, मस्त चहा दिली, आवडली मला. आणि मग ते दिल्यावर पण सर पुढच्या वेळेला पण चहा प्यायला या, आम्हाला आवडेल, आणि तुमचा काही फीडबॅक असेल तर तो पण मला कळवा. मस्त. त्याला काय अनुभव होता, म्हणजे अरे मी त्या टपरीवर चहा प्यायला जायचो, त्या चहावाल्याला माझा चेहरा माहित नसेल आणि मला त्या चहावाल्याचा चेहरा माहित नसेल कधी, फक्त चहा दिसतो तो ग्लास मधला, पण इकडे काहीतरी वेगळं होतं, बरोबर. पहिल्यांदा हा अनुभव आला. दुसऱ्यांदा गेलो, बघितलं तर सगळीकडे कचराच कचरा पडलाय, बाकी सगळं तसंच आहे, अगरबत्तीचा गंध आहे, म्युझिक आहे, तुम्ही स्माइल देऊन बोलवताय, मस्त चहा पाचताय, बाकी सगळं तसंच, पण कचरा आहे. बरं, मी बोललो ठीक आहे, एखाद वेळेस होऊ शकतं माणूस कामाला आला असेल. पुढच्या वेळेला गेलो तर पुढच्या वेळेला बोर्ड साफ आहे, कचरा बिचरा मस्त सगळा तो साफ आहे, अगरबत्ती लावलेली नाहीये, म्युझिक बंद आहे, पण स्माइल आहे. चौथ्या वेळेला गेलो, सगळं जागेवर आहे, स्माइलच गेले कुठेतरी या माणसाची. याला परिणाम दक्षता नाही म्हणत, कमिटमेंट. ग्राहकाला काय हवंय माहिती आहे, तोच एक्सपिरियन्स हवाय. मी शिवरेच्या पहिल्या शाखेमध्ये गेलो काय आणि 100व्या शाखेमध्ये गेलो काय, माणसं बदलतील पण अनुभव तोच असेल, त्याला कॉम्पिटन्स म्हणतात. चारित्र्य तर चांगले आहे, हा कॉम्पिटन्स म्हणजे बघा माझ्यामध्ये बरीच कौशल्य कमी असतील, मला बोलता येत नाही चांगलं, मग बोलायला शिका. मला ग्राहकांशी कनेक्ट होता येत नाही, व्हायला शिका. त्यांना मला सुचवता येत नाही, आणखी जास्त सेल अपसेलिंग असतो ना प्रकार, की सर ही चहा घेतली ना, याबरोबर हे बिस्किट खाऊन बघा, तुम्ही माझं नाव काढा. येस ऑर नो, याला आपण बोलतो ना अपसेलिंग क्रॉस सेलिंग करायला शिका. का, कारण तुमचं जेवढा रेव्हेन्यू वाढणार, जेवढा बिझनेस वाढणार, तुम्ही तेवढाच प्रयत्न करणार आणखी आणखी लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करता येईल. खरंय की नाहीये. मग 2 गोष्टी ज्या महाराजांकडे होत्या त्या आपल्याकडे असायला हव्यात, चारित्र्य आणि परिणाम दक्षता. इथपर्यंत सगळे सोबत. मग परिणाम दक्षता म्हणजे काय, तर अफजल खानाला आपण मारू शकतो, हा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास सगळ्या त्या राज्यामध्ये फक्त महाराजांमध्येच होता. सगळे लोक घाबरलेले की तह करा, कारण याचा बॅकग्राऊंड खराब आहे, रेकॉर्ड खराब आहे, तो ज्या राजाला भेटतो त्या राजाला मारून टाकतो अफजल खान. पण तरी महाराजांना वाटत होतं आपण अफजल खानाला मारणार. आणि अगदी शेवटच्या राऊंडला जेव्हा अफजल खान शामियानात आहे, महाराज वरून येत आहेत, टेन्शनचं वातावरण असतंच की नाही, पण तरी ते हे नाही म्हणाले की माझं जरा तब्येत खराब आहे, बाजी तू जातोस का, तानाजी तू जातोस का, नाही ना, स्वतः गेले. खरंय की नाहीये. याला म्हणतात परिणाम दक्षता. शाहिस्ते खानाची पोटं छाटायला स्वतः गेले, 1.25 लाखाच्या पहाऱ्यामध्ये घुसून. औरंगजेब जो आपल्या भावाला, आपल्या बापाला सोडत नाही, तो आपल्याला कुठे सोडणार होता. त्याला भेटायला आग्र्याला स्वतः गेले. खरंय की नाही.
125 लढायांचं नेतृत्व त्यांनी स्वतःहून केलं. याला म्हणतात परिणाम दक्षता. जी वचनं त्यांनी लोकांना दिली ती वचनं पूर्ण केली. तुमचं चारित्र्य चांगलंच आहे, कारण ते चारित्र्य शुराईमधून आलेलं आहे. शुराईचा संपूर्ण कन्सेप्टच जबरदस्त आहे, पर्पजच जबरदस्त आहे. पण आपण आपल्या कमिटमेंट मध्ये कमी पडलो तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि आपला जो रिस्पॉन्स आहे ना तो कमी होऊ शकतो. इथपर्यंत सगळे सोबत नक्की हात सोबत. मग आता जरा पुढे येऊया, कारण वेळ कमी आहे आणि एक महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत मांडायची. ओके, माझ्या आवाजाकडे लक्ष देऊ नका, भावनांकडे लक्ष द्या. मला माहिती माझ्या भावना पोचतात तुमच्याकडे, आवाजाचा काहीच नाही. तर आता आवाज आणखीन जाणार आहे मला, बरोबर. पण एक दुहेरी संकट स्वराज्यावर आलं होतं जेव्हा महाराजांनी वयाच्या 29व्या वर्षापर्यंत जबरदस्त प्रगती साधली. एक खूप चांगलं प्रगत, एक छोटस असं राज्य जे आपण म्हणू शकतो आहे, एवढी प्रगती त्यांनी साधली. आणि त्याच वेळी दुहेरी संकट म्हणजे असं की मुघलांकडून हा माणूस आला. आता मी कॉम्पिटिशन बद्दल बोलतोय, ज्यामध्ये आपण सगळेच आहोत ना. आपलं शुराई अमृततुल्य हे एकच आहे. अनेक कॉम्पिटिशन आहेत आपल्याला आजूबाजूला, असे कॉम्पिटिशनच कॉम्पिटिशन आहे, बरीच स्पर्धा आहे. पण या स्पर्धेत कसं टिकलं पाहिजे. आता स्वतः औरंगजेब आपल्या प्रतिरूपाला, म्हणजे प्रति औरंगजेब ज्याला म्हटलं जायचं, शाहिस्ते खानाला पाठवलं. काय तयारी करून पाठवलेलं आहे बघा. काय तयारी करून पाठवले. 77,000ची घोडदळ, फरासखान्याचे 100 हत्ती, 400 भांडते हत्ती, घोडे, उंटावरील तोफखाना, अग्रणित पायदळ, दारू गोळा आणि सामानाचे गाडे. 1,25,000ची जवळपास फौज त्याने जमा केली होती. आता तो आला तर सरळ नाही ना येथे की हा आता येतोय तुम्ही तयारी करा मग आपण युद्ध करूया. नाही, मग ते आक्रमण करत यायचं, जाळपोळ करत यायचं, लुटालूट करत यायचं, प्रजेला त्रास द्यायचा. कारण प्रजेला त्रास म्हणजे राजाला त्रास. हे सगळं हा करतोय. आणि त्याच वेळेला अफजल खान मारला गेलाय म्हणून आदिलशाहीमध्ये खळबळ वाजले. तर बडी बेगम आता पुन्हा एकदा विचारते की अफजल मारा गया, कौन लोहा है इस दरबार में जो सिवा को लेके आएगा. त्यावेळेला एक नाव पुढे आलं आणि ते नाव होतं सिद्दी जोहर. आता तुम्ही जे पावनखिंडीवर 3 पिक्चर आले ना मंडळी, या 3 पिक्चरांच्या पेक्षा वेगळी पावनखिंड आज तुम्हाला मी दाखवतो, जी खरी पावनखिंड ती आज तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. सिद्दी जोहर हा का जास्त मोठा संकट होता, कारण याने एक बगावत केली होती आदिलशाहीच्या विरुद्ध आणि स्वतःला सिद्ध करायचंय म्हणून तो आला होता. आता सिद्दी जोहर जेव्हा खाली उतरला, काय तयारी करून उतरलाय बघा. सोबत त्याच्या काय सरदार आहेत. रस्तुम आहे, फाजल खान, सादात खान, बाजी घोरपडे, पीड नाईक, भाई खान, सिद्दी मसूद, बडे खान, सुरीराव सुरे, वाडीकर, सावंत, जसवंत दळवी इत्यादी मातब्बर सरदार. 16 ते 20,000ची घोडदळ आणि 35 ते 40,000ची पायी. हे माझं एक पुस्तक आहे, त्याच्या 5 आवृत्ती आतापर्यंत येऊन गेल्या. 19 फेब्रुवारी 2013 याचं प्रकाशन झालं होतं. मला शिवाजी व्हायचं आहे. आता शिवाजी या एकेरी नावावर बऱ्याच जणांचा हे असतो, म्हणजे आक्षेप असतो की शिवाजी कसं बोलू शकता. तर मला नेहमीच वाटतं की तुमची आमची कुणाचीच लायकी नाही आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतो. पण शिवाजी हा शब्द जो आहे ना, शिव म्हणजे शंकर आणि शंकर म्हणजे विध्वंस. विध्वंस म्हणजे तुमच्या आमच्यातल्या वाईट गोष्टीचा विध्वंस म्हणजे शंकर म्हणजे शिव. आणि आजी म्हणजे आजीवन, जो स्वतः मधल्या आणि आजूबाजूच्या वाईट गोष्टीचा विध्वंस करून आजीवन काहीतरी चांगलं घडवत राहील ना, तो शिवाजी मला व्हायचा आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक घटनांना आत्ताशी जोडून, आत्ताच्या अनेक तत्वांशी जोडून लिहिलेले पुस्तक आहे, जे मला असं वाटतं की पराग सारख्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेच असतं. हे पुस्तक मी परागला गिफ्ट देऊ इच्छितो. आणि तुम्ही ऍग्री व्हाल की हा अख्खा कार्यक्रम बांधून ठेवण्याचं काम ज्याने मस्त केलेलं आहे एकदम तोंडदार, ते म्हणजे तन्मय. आणि मला खरंच खूप आवडलंय भेटलं तुमचं. त्यामुळे तुम्हाला पण मला एक पुस्तक गिफ्ट आहे. जोरदार टाळ्या तन्मयसाठी होऊ द्या. खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तो सिर्फ लिबास बदलते हैं. जो पानी से नहाते हैं वो सिर्फ लिबास बदलते हैं, लेकिन
जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बना देते हैं. आणि हा इतिहास अलीच्या काळामध्ये तुम्हा सर्वांच्या साथीनं ज्या व्यक्तिमत्वाला केला असे आदरणीय पराग पाटील सर, पुन्हा एकदा या सर्व टीम कडून देखील तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा आणि विशेष करून तुम्हाला देखील थँक्यू. चिंतेश्वर दादा तुम्हाला देखील थँक्यू. आज पुण्यावरून माझ्यासारख्या एका सूत्रसंचालकाला आपण आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि विनोद मिस्त्री सरांनी आमचं कौतुक करणं म्हणजे हे भाग्य आहे आमचं देखील. तर सर तुम्हाला देखील खूप सारे थँक्यू आणि सर्वांना थँक्यू बोलतो. विनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे.